नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले ज्योती नानानं हनुमावर हल्ला केलेला असतोय. आता पुढे. "आर कोण र मारतोय? बघा बघा कोण पळालं र देवळामागं" असं उगीचच म्हणायला लागली. मार सहन झाला नाही. कपाळावरचा तडाखा वरमी लागला तसा मी मेलो असं ओरडलो. पाराजवळचा आकबंद वाडा जागा झाला. आप्पासाहेब दामल्यांची म्हातारी पळत आली. मला उठवलं. बाकीच्या धेंड्यांनीही हात लावला. तोंडात पाणी ओतलं. व्यवस्थित पारावर बशिवलं. हळूहळू मी चांगला शुद्धीवर आलो. समोर पाहिलं. अंधारानं समोरचं देऊळ जवळजवळ पिऊन टाकलं होतं. कंदिलाचा प्रकाश थोडाफार पसरत होता. माझ्याविरुद्ध कारवाया करणारे सारे टगे माझी समजूत घालत होते. धीर देऊन सांत्वन करायला बघत होते. जादवडं पुन्हा पुन्हा काठी हातात देत होतं. असं वाटत होतं उठावं आणि 2 तडाख साल्याला लावावं. "आर पर कुणी मारलं? ए हनुमा, मी काय विचारतोय? बोल की. अरे मारलं कुणी?" काय कळलं नाही. मी असा उभा होतो. अंधारातनं आली 2. काट्या टाकल्या. "आर पर नावं तरी सांग की. आत्ता आणतो कोतवालाकडनं धरून. गावचा पाटील हाय मी. माझ्या मोहरं होय ह्यो तमाशा." माझा रक्ताचा भाऊ असल्यासारखा पाटील बोलत होता. खरं तर सारं त्याच्या साक्षीनंच घडलं होतं. पण आता तो शहाजोगपणे बोलत होता. बाकीची गिधाडं त्याच्या होला हो म्हणत होती. आसपासची म्हातारी मात्र चांगली, ब्राह्मणाची असली तरी तितकीच प्रेमळ. तिनं मला चहा आणून पाजला. घरी नेत होती. मी नाही म्हटलं. उठलो आणि तसल्या अंधारात चालायला लागलो. हातातल्या काठीचीही आता अडचण वाटायला लागली. गावात मार खाऊन प्रथमच पराभूत वृत्तीनं मी घराकडे चाललो होतो. काय करावं कळत नव्हतं. कपाळातून अजूनही रक्त ओघळत होतं. बापू बाहेरच्या पायरीवर उभा होते. मी जवळ येताच ओरडले, "भडव्या, रांडसारखा जिता माघारी कशाला आलायस?" "आव पण बापू, मी सारं समजलंय मला. हातातली काठी कशाला भवानी पुढं पोतं नाचवाय नेली होतीस होय? असलं फुटकं कपाळ घेऊन येण्यापरास एखादा मुडदा पाडून याचंस. जगतापाच्या औलादीला शोभत नाही हे. 50 वर्ष काढलीत हितं. कुणाचं बोट नाही लावून घेतलं अंगाला. त्यो जाधव उद्या अंगातली कापडं काढून मागल. दिचील?" चुकलं माझं. मी बेसावध होतो म्हणून हे घडलं. "ये आत ये. बघूया गाव किती तिरकं चालतंय. मला बी यशवंत जगताप म्हणते ती. गावाच्या छताडात कुऱ्हाडी खिळा कसा ठोकायचा मला चांगलं माहिती आहे. ये." "आर आपण काय बांगड्या भरल्या त्या वय?" मी आत आलो. पोत्यावर भिंतीला टेकून बसलो. रुक्मिणीनं कंदील समोर ठेवला. रक्त सदऱ्यावर सांडलेलं. सारं अंग बधीर बनलेलं. रुक्मिणी रडायला लागली. तसं जास्तच वाईट वाटलं. आपल्या हतबलतेची कीव वाटली. बापू सुनेवर खेकसले. "घाईवर घालायला कुणी मेलंय वय हितं? एवढा मार खास्तवर ह्याचं हात कुणी बांधलं नव्हतं?" अचानक हल्ला झाल्यावर काय करणार? रट्ट्यात बळ हाय का नाही? काठी फिरवणारा तालीमबाज माणूस ना तू? 2 माणसं तुला आडवी झाली नाही ती होय? तू तुझ्या जिंदगानीवर. आता लक्ष्मी आईचं चुडं घाल हातात." आसपासची माणसं चौकशीच्या निमित्तानं आत घुसायला लागली तशी बापूची कवटी बिघडली. शिव्या हासडून साऱ्यासनी माघारी पाठवलं. तरीही नरसू वडार घुसलाच आत. माझ्याजवळ आला. पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला,
वाईट वाटून घेऊ नका हनुमंतराव, म्या बघितलंय सगळं, तुमचा दोष नाही त्यात. आत्ताच बापूसनी सारं सांगितलं. लेका, मोहर नाही वय याचं मग. कसा येणार? आधी मी या गावाला उपरा, त्यात ती चांडाळ माणसं आहेत र. सुनबाई, आता उशीर नका करू, जरा हळद आणि तेल आणा, जखमेत भरू द्या, चांगलं स्वच्छ फडकं बी आणा. बाप रे, ते डाव्या मनगटाचं हाडबी मोडल्याला दिसतंय. थांबा, बशिवतो मी, याक टिपरं आणतो घरनं. ती रात्र भयानक गेली. ठणकणारं कपाळ आता जास्तच ठणकायला लागलेलं. फुटलेलं कपाळ, आवळलेला हात, दुखणारा खांदा, अवघडलेली पाठ, रुक्मिणीच्या डोळ्यातील पाणी, बेभान बनलेले बापू, सारं चित्रच अंगातल्या खुमखुमीला डिवचत होतं. काही सुचत नव्हतं. बातमी कळलेला जगू पळत आला होता. म्हणत होता, आत्ता जातो आणि एकेकाला हातरुणातच जोडतो. एकट्याला गाठून मारताय होय? बापू जगूवरच चिडले. म्हणाले, हुलग्याच्या औलादीच्या, हिथं कशाला बोलतोयस असं? मगाशी गेला असतास तर काय तळवं झिजलं असतं होय? पर गप जा रानात, बाजाला तिथंच सोडून आलायस होय? होय, जातो. जगू निघाला तसं मी म्हटलं. मी बी जातो रानात. शाना होऊ नको, पड तिथं आत, मी हाय बाहेर. महाद्या, ये बाहेर, इथं माचावर. रात्रभर रुक्मिणी कपाळावरून साऱ्या अंगावरून हात फिरवत होती, डोळे गाळीत होती. ठणकणारं अंग तिच्या अमृत स्पर्शानं मोहरत होतं. नवा जोम अंगात चेतला होता. जोंधळ्यात शंकर्याला नुसतं 2 तडाक मारलं म्हणून नानानं हा सूड उगवला. बापलेकांनी मिळून मारलं, त्यांना गुंडांनी साथ दिली. एवढा भयान बदला ते घेतील असं वाटत नव्हतं. असो, निदान या घटनेनं गावाची कल्पना तरी आली. एका शिवीसाठी दुसऱ्याची आई मारणारी ही जात गावात साध्या माणसाला सहजासहजी जगू देणार नाही. सापाला गाठायला सापागतच तिरकं चाललं पाहिजे. बेडकासारखं सुस्तावून उपयोग नाही. मुळात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायला हवं. तितक्याच तयारीनं जगायला हवं. रुक्मिणी रडत होती. तिचे गरम अश्रू दंडावर पडत होते. अंगात थैमान घालणारी शक्ती त्यामुळे जास्तच फुसांडत होती. उसळी घेऊन काहीतरी भलंबुरं करायला बघत होती. मी तिचे डोळे पुसत समजूत काढली. रडू नक, मी बी कमी नाही. दोघा बी बापलेकांना अधू करीन तवाच राहीन. मला बी हनम्या म्हणते ती. तू गप्प हो. ती जास्तच बिलगली. छताडातला हुंदका जमिनीखाली लाव्हा थडथडावा तसा थडथडला आणि हळूहळू शांत झाला. वेदना कुठल्या कुठे पळाली. तिचा हक्काचा आधार खूप काही शिकवून गेला. तिच्या पाठीवरून माझा आश्वासक हात फिरताच तीही सुखावली. झाडाच्या फांदीवर पाखरू झोपावं तशी झोपून गेली. उठलो तेव्हा ऊन हुंबऱ्यापर्यंत पोचली होती. शेजारच्या आयाबाया मैताला आल्यासारख्या बघायला आल्या होत्या. कसं मारलं इथपासून, कुणी मारलं इथपर्यंत सारी चौकशी करत होत्या. रात्री बापूंनी झापलं होतं तरीही आल्या होत्या. 10-15 बायकांनी एका वेळी कालवा केला तसे बापू वैतागले. काय मरत नाही तेवढ्यात त्यो. येश्या जगतापाचा लोक हाय त्यो. 100 काठी एका हाताव झेलल. पळा, कामं बघा आपली. रामपारी का तोंड वशाट करताय माझं? बावचळलेल्या बायका पळाल्या.
बापूंच्या बोलण्यानं माझ्याही अंगात अवसान तरारलं. घागर घेतली, निघालो झाड्याला. तसं बापू म्हणाले, हितनं मोहरं काठी घेतल्या बिगार कुठं जायचं नाही. जगू, तू कवाशी आलास र रानातनं? आत्ताच. अंघोळ आटपून जा लवकर. त्या बाजाला चा ने, तवर भाकरी घेऊन येईल हनुमा मागणं. किती गडी आहेत आज? 7-8 जणांसनी बोलवलंय. बघू किती येते ती. बरं आहे. कुणी भेटलं तर काय बोलू नका. वाद वाढवायचा नाही. एकदा शिरायला लागला टांगड्यात तर टाकायचा कमरतनं ढिला करून. बापू, ज्योतिरामला मी जित्ता सोडणार नाही. असं उतावळं होऊन बोलू नकोस. संधी आली की फायदा घ्यायचा. गप्प राहायचं. जसं काय घडलंच नाही असं वागायचं. मी जरा जाऊन येतो सातारला. का? असं विचारू नये थोरल्या माणसाला. महाद्या शाळेला किती दिवस सलग सुट्टी आहे? अजून 3 आठवडं. चांगलं आहे. मास्तरनी म्हणाव आणखी 20भर शाळा दिवस उघडू नका. म्हणजे गावातलं झाड बकऱ्यासाठी तोडतो म्हणाव. उंदीर मामा हसावा तसा महादू हसला. खिशातली जाळी सावरीत भवरा हुडकायला पळाला. मलाही हसू आलं. घागर सावरीत बेंदाडाकडं निघालो. डाव्या हातातली काठी खालीवर करत चाललो. घागर पाणवठ्यावर ठेवली. काठी वाळूत रोवली आणि आडबाजूला झाडीत पोट मोकळं करायला घुसलो. 2-3 पाणी घ्यायला आली. काठीकडं बघत घागरी भरून पळाली. आमच्या पितळी घागरीकडं माणूस बघतच राहायचं. गावात अशी सोन्यागत घागर कुणाचीच नव्हती. बापूंनी ती मुद्दाम मिरजेहून बनवून आणली होती. तिच्या गळ्याभोवती चक्राकार पितळीच चकत्या ठोकल्या होत्या. 4 घागरीत मनाचा रांजण भरायचा. वरचा काठही मोठा नाजूक पैलू पडलेला. जेवढी घासावी तेवढी चमकायची. उन्हात वाळूवर ठेवलेली घागर 6 मैलावरूनही ओळखू यायची. सारा थाटच सुलतानी होता. झरा उपसला आणि मी घागर भरायला लागलो. तेवढ्यात जाधव कळशी घेऊन आला. स्वच्छ पितळी तांब्यानं माझ्याच समोर बसून आपली कळशी भरायला लागला. माझ्या कपाळाकडं बघून त्यानं आपली नजर ठेवलेल्या काठीकडं वळवली. मला डिवचण्यासाठी खाली बघत म्हणाला, काय लागलं कपाळाला? तुमची आई चावली. लेका हनम्या, सरळ कवा बोलायचंस का नाही र? मग लाज वाटत नाही विचारायला? रात्री मी पडल्याव तुम्हीच उठवाया लावता की. तुम्हाला काय वाटलं मी बेसूद होतो होय? मला माहीत आहे मारण्यात कुणाकुणाचं कारस्थान आहे. सारं वळकून आहे मी. हे बघ बाबा, तुला काय करायचं ते कर, पण मला गरीबाला त्यात वडू नकोस. गरीब? तुम्ही गरीब? मड्याच्या टाळूवरचं लोणी खाताय की. घरात 1 साखरेचं पोतं ठेवताय आणि तुम्ही गरीब होय? कुणाला शिकवताय जाधव? आम्हाला बी कळती तुमची बगळ्याची चाल. आम्ही काय बेडकाच्या बिळात नाही जन्मलो. आता काय बोलायचं तुला? बोलाय तोंड हाय कुठं? रात्री साप मारायचं निमित्त करून तुम्ही माझ्या हातातली काठी काढून घेतली. आता लावून बघू हात काठीला. ढोपरातनच निखळतो. जाधवानं घागर उचलली सुटला तरा. तेवढ्यात नरसू वडार गाढवं पाण्यावर घेऊन आला. धोतर सावरीत खाली बसत म्हणाला, ही काठी कुणाची? आपलीच हाय. वड्याकडचं इरुळं मारायला आणलीया. तसा नरसू जोरात हसला. दंडकीतला बटवा काढला. मला तंबाखू दिली. आपण बी घेतली. ओढ्या काटानं चरणाऱ्या गाढवाकडं बघत नरसूनं एकदा दाडवान खाजवलं. चुन्याचं बोट तंबाखूत घुसळत म्हणाला,
एवढं स्पष्ट बोलायचं नाही. का? विरोधक सावध होतो. आता गेल्याला चांबडं लय घाण बोड्याचं हाय. गावभर वकून ठेवल. माहीत आहे मला. हुशार असल्यावानी दुसऱ्याला शानपणा शिकवाय बघतोय. नाहीतर काय. त्या दिवशी मी वड्यातली वाळू वर गाडी वाटव टाकत होतो तर मला म्हणाला, पंचायतीची परवानगी काढली का? म्या म्हणलं, कशाला? तर म्हणतो, बिनपरवानगीची वाळू नेली तर केस करीन गाढवासकट तुझ्यावर. त्याच्या आईला त्याच्या टिकावून आहे का हाणायचं टाळक्यात. तो पवाराचा दादू होता सोबत. म्हणलं, कशाला रिकाम्या राणी भांडण वाढवा. त्यासनी काय भांडणच पाहिजे. भांडण नसलं तर अनगोड लागत नाही त्यासनी. चटावले ती. सावध राहा बाबा. गुतवाय बघते ती. काय घास आहे त्यांचा. आज कुठं कामाला? मुकादम काकाचं घर बांधायचं चाललंय. डबार टाकतोय. 12 बरास वाळू बी घेतली अंगाव. बरं आहे तुमचं. हे गाव झालं की दुसरं. आणि हे बघा हनुमंतराव, गावातली कुठलीच कलागत म्हाताऱ्या पातोर जाऊ देऊ नका. बापसाब आता थकलं. मालकीनबाई गेल्यापासनं त्यांनी जास्तच मनाव घेतलं या. उगी म्हाताऱ्या झाडाला त्रास देऊ नका. नाही म्हणलं तरी काळजी कुणा मागची सुटली या. तू म्हणतोस ते खरं आहे. उचलली घागर, निघालो घराकडं. डाव्या हातातली काठी सावरीत तडातडा चालू लागलो. 3 आठवडे उलटले तरी चावडीसमोर बसलेला मार मी विसरलो नव्हतो. त्या मारानं काळजात खोलवर जखम केली होती. सारं आठवलं की चीड उफाळत होती. अंग संतापानं थरथरत होतं. असं वाटायचं सरळ जावं, ज्योतिराम किंवा शंकर्या गाठावा, डुक्कर चेचून मारल्यासारखा मारावा, नाहीतर वाघ धोपटल्यासारखा धोपटावा. साऱ्या गावातून मडं ओढून न्यावं, लांब तिकडं परटीन डोहावर टाकावं. साऱ्या शत्रूंच्या नावानं आंघोळ करून रिकामं व्हावं. मनात 1000 प्रकारचे विचार पिंगा घालत होते. कडवाळात हिरवा साप खेळावा तसे जहरी विचार मनाच्या गाभ्यापर्यंत भिनत होते. मुठी वळत होत्या. दंडातली शक्ती संधी शोधायला धडपडत होती. सारं गाव कट्टर वैऱ्यासारखं वाटत होतं. 1-2 जण नव्हे तर सारं गाव उलटं करावं आणि जाळावर कोंबडी भाजल्यासारखं भाजावं असं वाटत होतं. ते पिळणारे विचार मनाला लोंबकळत होते आणि काळजाला लचके तोडून सारं शरीरच हैराण करत होते. ओठ फाटेपर्यंत दात रोवून चीड व्यक्त करत होतो. रोज नवी काठी घोळत होतो. धार लावून निसण्याबरोबर कुऱ्हाडही झिजत होती. घरामागं कडबा जोडत होतो. तोच जगू आला. जवळच्या जुनाट ओंडक्यावर पाहुण्यासारखा बसला. काडीनं दात टोकरत म्हणाला, अण्णा, काय करायचं ठरवलंयस तू? कशाबद्दल? त्या ज्योत्यानं आणि शंकर्यानं तुला मारलं. बदला घ्यासाठी काय हालचाल करणार आहेस का काय तसाच बसणार आहेस? बघू, येळ येऊ दे, मग ठरवू काय ती. आता येळ कवा याची? 6 महिनं टळून गेलं. जाईनात का? बापूंचा निर्णय घेतल्याशिवाय काय करायचं नाही. आपल्या परास लय पावसाळं बघितले ती त्यांनी. बापू सांगणार मग तू ऐकणार. अवघड आहे सगळं. मी काय म्हणतो, जाऊन सरळ फौजदारकीच करूया. शाना आहेस. 6 महिन्यानं फौजदारी कुणी केली होती? साऱ्या खुना गेल्या बुजून. त्या रात्रीच जायला पाहिजे होतं. मी मस्त म्हणत होतो, पण ऐकत्यात कुठं? जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणायचं. तुम्ही काय करायचं ती करा. मी त्या शंकर्याला धरून चेचणार.
पार दुमता करून शिमटाच्या पाईपमध्ये घालतो का नाही बघा. नको बाबा, असं काय करू नको. काहीतरी येडताक करून बसशील, निस्तारताना नाकी नऊ येत्याल, नसता याप लागायचा माग. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.